श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण सिद्धकुंजिका स्तोत्रमचं महत्त्व आणि सिद्धकुंजिका स्तोत्र हे कसं वाचायचं त्याबद्दल बघूया। सिद्धकुंजिका स्तोत्रम शिव उवाच ओम शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्र प्रभावेन चंडी चाप शुभो भवेत् न कौचम नर्गला स्तोत्रम किलकम न रहस्यकम न सुक्तम नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम। कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलं लभेत् अतिगुह्यतरं देवी देवनापि दुर्लभं गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती मारणं मोहनं वश्यं स्तंभो उच्चाटनादिकं पाठमात्रेण ससिन्ध्यते कुंजिका स्तोत्रमुत्तमम्। अथ मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे ओम ग्लौं हुं क्लीं जू सः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे ज्वल हं सं लं शं फट् स्वाहा इति मंत्र। नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिनी नम कैटभहारिणे नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुभहन्त्रे च निशुम्भ सुरघातिनी जाग्रतं हि महादेवी जपसिद्धं कुरुष्व मे ऐकारी सृष्टिरूपाय हिंकारी प्रतिपालिका क्लींकारी कामरूपिणे बीजरूपे नमोस्तुते चामुण्डा चण्डघाती च ऐकारी वरदायिनी विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी धाम धीम धूम दुर्जटे पत्नी वां वीं वूं वागदीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शीं शुं शुंभ मे शुंभकरु हुं हुं हुंकार पिन्ने जम जम जमणाधिनी भ्रां ह्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्ये ते नमो नमः अं कं चं टं तं पं यं शं बीं दुं ऐं वीं हं शं धिजाग्रं धिजाग्रं त्रोटे त्रोटे दीप्तं कुरु कुरु स्वाहा पां पीं पुं पार्वती पूर्णा खां खीं खुं खेचरी तथा सां सीं सुं सप्तशती देव्या मंत्रसिद्धि कुरुष्व मे इदं तु कुंजिका स्तोत्रं मंत्र जागर्ति हेतवे अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती यस्तु कुंजिकया देवी हीनां सप्तशती पठेत् न तस्य जायते सिद्धि अरण्ये रोदनं यथा इति श्री रुद्र यामले गौरी तंत्रे शिव पार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णम। या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना दुर्गा सप्तशतीचे पाठ तर सर्वांनाच करायचे आहेत, पण जर ज्यांना कोणाला जर जमत नसेल, काहीतरी अडचण असेल, मासिक धर्म असेल, कुठली न कुठली समस्या ही सांसारिक जीवनामध्ये आपल्या आहेच, तर ज्यांच्याकडून दुर्गा सप्तशती पाठाचं पठण जर होत नसेल तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण मात्र नक्की करावं। सिद्धकुंजिका स्तोत्र कुलदेवीचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी चामुंडा देवीचं हे स्तोत्र आहे। हे बीजमंत्र म्हणताना संकल्प आपल्याला करायचा आहे। मंगळवार असेल, शुक्रवार असेल किंवा पौर्णिमेला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा जर पाठ तुमच्याकडून झाला नसेल किंवा जमत नसेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही नक्की करावं। दुर्गाष्टमीला देखील तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं नक्की पाठ करावा। या नवरात्रीच्या कालावधीमध्ये 9 दिवस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे 7, 9, 11, 21 असे पाठ करू शकता। जर तुम्ही एका दिवशी म्हणजे जर पहिल्या माळेला तुम्ही जर 7 पाठ केले तर तुमचे 7 वेळेस जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं तर तुमचे 7 पाठ होतील। जर तुम्ही 11 वेळेस वाचलं तर तुमचे 11 पाठ हे एका दिवसाचे होणार आहेत। तर जर तुम्हाला नवरात्रीच्या कालावधीमध्ये ही सेवा करायचीच आहे, पण मात्र दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही जर केलं तर खूप चांगलं होणार आहे। जर कोणाला ते जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि त्याचं उच्चारण हे थोडंफार इकडे तिकडे होतं, तर त्यामुळे यूट्यूबला लावूनच तुम्ही प्रॅक्टिस करा। आणि आणखी एक की सिद्धकुंजिका स्तोत्र ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये 2 लवंगा घ्यायच्या आणि त्या लवंगा हातात घेऊन आपण हे स्तोत्र म्हणायचं आणि नंतर त्या 2 लवंगा आपण कापुरासोबत जाळून टाकायच्या। असं म्हणजे या नवरात्रामध्ये तुम्ही जर केलं तर तुम्हाला याचा नक्की लाभ होणार आहे।
आणि हे अनुष्ठान करत असताना किंवा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करत असताना जर तुम्ही ते संकल्पयुक्त करत असाल किंवा त्याचं अनुष्ठान म्हणून करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, मांसाहार हा टाळायचा आहे किंवा परान्न हे टाळायचं आहे. सेवेत सातत्य ठेवा. सेवा करताना नक्की 100% ही सेवा करावी. आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा नक्की मिळणार आहे. जसं दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यानंतर आपल्याला जे अनुभव येतात तसंच आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पाठ केल्यानंतर नक्की अनुभव येणार आहेत. सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे सिद्ध असणारं दुःखाची चावी ही म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. हे तुम्ही 11 वेळेस जरी दररोज म्हटलं तरी चालेल. 9 मंत्राची एक माळ मात्र नक्की या दुर्गा सप्तशती पाठ, सिद्धकुंजिका स्तोत्र आणि 9 मंत्र हे नक्की तुम्हाला म्हणायचं आहे. आणि संकल्प करताना तुम्ही किती वेळा एक दिवसाला म्हणणार आहात ते देखील तुम्हाला सांगायचं आहे. कुलदेवीचं संरक्षण कवच निर्माण होतं आणि आपल्या ज्या समस्या असतात नोकरीविषयी, संतानविषयी किंवा प्रगती होत नसेल नोकरीमध्ये तर अशा वेळेला आपण हे सिद्धकुंजिका स्तोत्राचं नक्की पठण करायला हवं. तर सर्वांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण हे मात्र नक्की करायचं आहे या नवरात्रामध्ये. झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.